महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. काल सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बोर घाटात आडोशी बोगद्याजवळ अतिज्वलनशील गॅसचा टँकर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात टँकरमधून ज्वलनशील गॅस वायूची गळती होत आहे. ही गॅस गळती थांबविण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व संबंधित आपत्कालीन यंत्रणा, हेल्प फाउंडेशनचे सदस्य काल सायंकाळपासून मोठ्या शर्थीने प्रयत्न करत असून तब्बल 15 तासानंतरही ही गॅस गळती थांबली नाही. त्यामुळे अजूनही गॅस गळती थांबविण्याचे प्रयत्न चालू असून मुंबईकडे जाणारी वाहतूक रात्रीपासून पूर्णपणे थांबवली आहे. वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे मुंबई आणि पुणे दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. नागरिक आणि वाहन चालकांना शक्यतो एक्सप्रेसवेवर प्रवास टाळण्याचे तसेच पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे. आम्ही पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू केलेले आहेत. काल संध्याकाळी ही घटना घडली होती. काल संध्याकाळपासून रात्री साधारणतः 4 वाजेपर्यंत आपण प्रयत्न केलेले आहेत, परंतु ती केस थांबलेली नाही आहे. आणि आता पुन्हा नव्याने वेगळ्या पद्धतीने प्रयत्नाचे सल्लामसलत करून आम्ही आता प्रयत्न करत आहोत. थोड्या प्रमाणात यश आलेले आहे, परंतु त्याला पूर्णत्व कधी येईल नेमकं सांगता येणार नाही आहे. आणि या ठिकाणी नेमकी ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा सक्षमरित्या इकडे आम्हाला पोचत नाही, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे. NDRF या ठिकाणी आलेली आहे, एक्सची टीम आहे, टाटाची टीम आहे, गोकुळ नगर परिषदेची टीम आहे, मेक इलेक्टचे सर्व तंत्रज्ञ या ठिकाणी आहेत. आता त्याचप्रमाणे दीपक फर्टिलायझरचे लोक देखील या ठिकाणी आलेले आहेत. एकंदरच आम्ही प्रयत्न करत आहोत, बघू किती लवकर आम्हाला यश मिळते ते. परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी ट्रॅफिक आणि सगळ्या ज्या बाधा आहेत त्याच्यामधून आम्हाला यंत्रणा या ठिकाणी पोहोचेपर्यंत फार वेळ लागत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.